भारतासोबतच्या मॅचमुळे पाकिस्तानला किमान 1000 कोटी रुपये मिळाले, संजय राऊतांचा आरोप। तर भारतीय संघाची इच्छा नसताना सरकारनं क्रिकेट खेळण्यास भाग पाडल्याचं गावस्करांनी सांगितलं, राऊतांची माहिती। नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा। कर्जमाफी, शेतमालाचं नुकसान, शेतकरी आत्महत्या यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न। एसटी प्रवर्गातील समावेशासाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चा। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात हजारो बंजारा बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल। मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवलं। गेवराईतील सभेत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार। आचार्य देवव्रत यांनी स्वीकारला राज्यपाल पदाचा पदभार। पुढील 3 तास मुंबई, ठाणे, रायगडमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह वादळी वारं वाहणार, हवामान खात्याचा अंदाज। सरकारकडून अलर्ट जारी। 2 ते 2.5 तासांच्या खोळंब्यानंतर मोनोरेलची वाहतूक सुरू। वडाळ्यामध्ये तांत्रिक कारणामुळे बिघडली होती मोनोरेल। पुण्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस। हडपसर परिसरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर, तर खडकवासलातून विसर्ग वाढवला। धाराशिवमधील निम्न तेरणा प्रकल्पातील विसर्गामुळे तेरणा नदी दुथडी भरून लातूर जिल्ह्यातील उजनी गावात पुराचं पाणी शिरलं। परभणीतही गोदावरी नदीचं पाणी दुकानांमध्ये शिरल्यानं नुकसान। जालना जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। पावसामुळे 2 मध्यम आणि 26 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो। 5ही बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू। नद्यांना पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटला। पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्यास जीवदान। नांदेडच्या किनवट तालुक्यातील कंचेलीमधील घटना। पुराच्या पाण्यात अडकलेल्यास दोरीच्या सहाय्यानं काढलं बाहेर। अजित पवारांचे खंदे समर्थक बापूसाहेब भेगडे भाजपच्या वाटेवर। बापूसाहेब भेगडे भाजपमध्ये प्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश। कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाहणी दौऱ्यानंतर पुण्यातील 23 गावांसाठी मोठा निर्णय। 23 गावांची बांधकाम परवानगी आता महापालिका देणार। परवानगीचे अधिकार महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या MMRDAला सूचना। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कबूतरखान्यांचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन। स्थानिक रहिवाशांचं हित जपून प्रत्येक वॉर्डात कबूतरखाना उभारण्याचा मानस। मंगलप्रभात लोढा यांची माहिती। प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर दादर आणि परळमध्ये वाहतुकीची कसोटी। पर्यायी मार्गांवर अभूतपूर्व कोंडी होण्याची शक्यता। अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं 17 सप्टेंबर रोजी दर्शन बंद। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी दर्शन बंद। लांबून आलेल्या पर्यटकांसाठी देवीचं दर्शन असणार उपलब्ध। अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत 2 गटात तुफान राडा। एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्लीमधील घटना। स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यावरून झाला वाद। आशिया कप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून दणदणीत विजय। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या पहिल्याच सामन्यात दिलं चोख प्रत्युत्तर। कर्णधार सूर्यकुमार यादवनं षटकार ठोकत मिळवला विजय। क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। वक्फ नियुक्तीसाठी 5 वर्ष मुस्लिम असण्याच्या अटीवर बंदी।